पुढे बातमी सर्वसामान्यांसाठी फार महत्त्वाची आहे। सणासुदीच्या तोंडावर महागाईनं सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलंय। साखर, गूळ, तांदूळ आणि डाळींच्या दरांनी उसळी घेतली आहे। कांदा, लसूणही आता महागल्यानं गृहिणींच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे। गणपती आणि दिवाळीसारखे सण जवळ आले असतानाच श्रावणातच किराणा मालाच्या दरवाढीला सुरुवात झाल्यानं ग्राहकांच्या खिशाला चांगली झळ बसली आहे। उन्हाळी कांद्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आल्यानं कांद्याचे दरही वाढले आहेत। बाजार समितीमध्ये कांदा 30 ते 40 रुपये तर किरकोळ बाजारामध्ये 50 ते 55 रुपये किलो विकला जातो। तर लसणाचा किरकोळ दर हा 150 ते 320 रुपये किलो जाऊन पोहोचलाय। साखरेच्या वाढत्या दराचा थेट परिणाम आता चहाच्या कपावरही झालेला आहे। साखर आणि चहा तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च वाढल्यानं चहा व्यावसायिकांवरील आर्थिक ताण वाढलाय। साखरेच्या दरवाढीमुळे देशभरामध्ये चहाच्या किमतीवर परिणाम होत असल्याचंही दिसून येतंय। याच पार्श्वभूमीवर टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत कटिंग चहाची किंमत 15 रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद वाकोडे यांनी दिली आहे। त्यामुळे चहाप्रेमींच्या खिशाला आता आणखी झळ बसणार आहे। भविष्यामध्ये साखरेचे दर लक्षणीयरित्या कमी झाले आणि चहासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती नियंत्रणात आल्या तर चहाच्या दराबाबत पुन्हा विचार केला जाईल, अशी भूमिका देखील असोसिएशनने घेतली आहे। साखराचे भाव वाढले, गॅसचे भाव वाढले, दुधाचे वाढले, जे गोरगरिबांना खिशाला परवडणार नाही असा चहा राहिला नाही। त्यामुळे चहाचा भाव वाढवला। किती वाजता 10-15 सुपरचा भाव 15, चहाचा भाव 10। साखर किती मिळाली? साखर 72 रुपयाने मिळाली। दुधाचा भाव बी वाढलेला आहे, 70 रुपये झालेला आहे। चहा प्यावाकांना हीच कळानं गेले। मुळामध्ये 5 रुपयाला चहा होता, आता 10 रुपये 15 रुपये। मग चहा प्यावा का नाही माणसानं? कशावर वाढलं देतो? आता साखर वाढली, गॅस वाढला, सगळंच वाढले, त्याच्यामुळे आता चहाचे भाव वाढले म्हणाले। आता रोज 15 चहा पित असतो, आता 4-5 चहा प्यायची वारी आली। दरम्यान साखरेचे दर वाढल्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत। वाढलेल्या दरामागे मोठा घोटाळा असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे। जुन्नरमध्ये आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये बोलताना त्यांनी कारखानदारांचे चेअरमॅन, नातेवाईक आणि संबंधित लोकच हे साखरेचे व्यापारी झाल्याचा दावा केला। या साखरेची शेजारच्या देशामध्ये तस्करी झाली की देशातच साठेबाजी झाली याचाही सरकारनं शोध घ्यावा, असं आवाहनही राजू शेट्टींनी केलेलं आहे। तर शेट्टींचा हा आरोप कृषी मंत्री दत्ता भरणेंनी फेटाळून लावला। फार मोठा याच्यामध्ये घोटाळा आहे, लक्षात ठेवा। आपल्याला त्यातलं हिमनगराचं एक टोकच माहीत आहे। साखरेचे भाव वाढले तर आपल्याला एक 200-400 रुपये वाढून मिळाले तर तेवढंच आपल्या हातात लागणार आहे। पण या सगळ्या ज्या करामती, ज्या भानगडी या लोकांनी केलेल्या आहेत, त्यामुळं जवळपास 22 ते 25 हजार कोटी रुपयाचा घोटाळा याच्यामध्ये झालेला आहे। आपल्याला साखरेचे दर कशामुळे वाढले आपल्याला माहिती आहे की असं म्हणता येणार नाही। शेवटी शेट्टी साहेबांचा काय त्यांचा म्हणजे त्यांची माहिती ती काय मला माहीत नाही, परंतु निश्चित प्रकारे साखरेचे दर वाढलेले आहेत आणि ज्या कारखान्याकडे साखर कारखान्याकडे साखरेचा साठा आहे त्याचा निश्चित प्रकारे साठ्याच्या माध्यमातून त्याचा फायदा हा माझ्या शेतकऱ्यांनाच या बाबतीमध्ये होणार आहे।